अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये खास करून मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी या उदात्त अशा हेतून कैलासवासी आबासाहेब पोळ शिक्षण प्रसारक सेवा मंडळ मारडी या संस्थेची स्थापना करून आदरणीय तात्यांनी ज्ञानाची गंगा आपल्या मान तालुक्याच्या कानाकोपऱ्यामधून पोहोचवण्याचं एक अतिशय उत्कृष्ट असं काम केलं आणि या ज्ञान मंदिरामधून दरवर्षी हजारो बालक ज्ञान घेऊन पुढील शिक्षणासाठी मोठमोठ्या शहरामध्ये ज्ञानार्जन करण्यासाठी ती जात आहे। सर्वांनीच आता माझ्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे की या शाळा खेड्यापाड्यामध्ये उभा केल्या गेलेल्या आहेत। ज्या ठिकाणी ज्ञानाची गंगा पोहोचू शकणार नाही अशी ही ठिकाणं आहेत आणि त्यामुळं सुरुवातीला सांगितलं की मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी या उदात्त हेतूने या ठिकाणी मंदिर उभा केलेले आहेत आणि या मंदिरामधून ही मुलं आज ज्ञान घेऊन पुढील शिक्षणासाठी जाताना आपल्याला दिसत आहेत। खरोखरच या मान तालुक्यामध्ये माझा कष्टकरी, माझा शेतकरी, माझा मजदूर, गरीब हा सुखी झाला पाहिजे आहे उदात्त अशा हेतूने तात्यांनी अतिशय सर्व क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे। सर्व माझा समाज बांधव हा सुखी व्हावा या हेतूनं निस्वार्थपणे अतिशय तळमळीनं मनापासून सर्वांची सेवा करण्याचं अनमोल असं काम त्यांनी केलेलं आहे। आपल्या या ज्ञान मंदिरामध्ये आता इथंच दोन उदाहरण पाहिली आपण। आपल्याच या ज्ञान मंदिरामध्ये कारखेल सारख्या शाळेमधून वीर संताजी घोरपड विद्यालय कारखेल, त्याचबरोबर इंदिरा गांधी विद्यालय दिवड याच ठिकाणी शिकलेला विद्यार्थी यशवंतराव चव्हाण विद्यालय वडजल या ठिकाणी आपण त्या विद्यार्थ्यांना बोलवून त्यांचा आपल्या विद्यालयाच्या मार्फत यथोचित सत्कार केला आणि त्यांच्यामधून आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळावी, त्यांच्याकडून काहीतरी आपण घ्यावं या दृष्टिकोनातून या ज्ञान मंदिरातील शिकलेली मुलं आपल्या संस्थेचं नाव आज उज्ज्वल करतायत। तुम्हाला सुद्धा संधी आहे। काही PSI झालेले आहेत, अनेक शाळेमध्ये अशी मुलं आहेत, PSI झालेत, काही तहसील झालेत, काही डॉक्टर सुद्धा आहेत। छोट्या छोट्याशा या शाळेमधून ही या ठिकाणी मुलं काय झालेली आहेत तर अतिशय मोठ्या पदावरती जाऊन पोहोचलेली आहेत, लक्षात घ्या। आणि म्हणून हा आदर्श आपण घ्यावा। खरोखरच आज जर तात्या असते बरोबर त्यांनी जर हे पाहिलं असतं की माझ्या या वडजल शाळेचा एक सामान्य अगदी गरीब कुटुंबातील विद्यार्थी आज PSI होतो, आज काही डॉक्टर झालेले आहेत ते डॉक्टर होतो, महाराष्ट्रामध्ये आपलं नाव करतो, कृषी या शाखेमधून किंवा कृषी अधिकारी होतो, 5 जिल्ह्याचा प्रमुख होतो। या साऱ्या गोष्टी जर पाहिल्या असतील तर खरोखरच या ठिकाणी खूप मोठा आनंद झाला असता। आणि आजही या ठिकाणी ते जरी आपल्यात जरी नसले तरी खरोखरच त्यांच्या आत्म्याला हे सगळं पाहून ऐकून खूपच या ठिकाणी आनंद प्राप्त झालेला असेल, यामध्ये तिळमात्र ही शंका नाही, लक्षात घ्या। एक उदाहरण सांगतो। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते अनेक वर्ष संचालक होते, अध्यक्ष पण होते, अनेक क्षेत्रामध्ये सगळ्या जिल्हा परिषदेमध्ये तर ते कंटिन्यू होते। अनेक घर त्यांनी उभं करण्याचा प्रयत्न केला आणि ते यशस्वी झाले। अनेक कुटुंबाची त्यांनी उभा केलेले आहेत, पोटा पाण्याचा प्रश्न त्यांनी मिटवलेला आहे। फार अनंत असे उपकार आहेत अनेक कुटुंबावरती, ते आपण कधीच विसरू शकणार नाही। एक उदाहरण सांगतो, लक्षात घ्या की सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून दरवर्षी परदेशामध्ये ट्रिप असते, 1-2 वर्षांनी असेल, वर्षांनी असेल पण असते। आणि ज्या एक वेळा तात्या इस्रायलला सर्व संचालक मंडळाच्या बरोबर गेलेले होते आणि गेल्यानंतर एक दिवस झाला, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले,
मान तालुक्यामध्ये काही पाऊस पडलेला नव्हता आणि खरोखरच या ठिकाणी तात्या परदेशात असू द्या नाहीतर अजून कुठेही असू द्या, तर फोनवरून या ठिकाणी अनेक अशा आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी विचारपूस केली की बाबा रे, की आपल्या मान तालुक्यामध्ये पाऊस झाला का, कुठे झाला, कुकुडवाड भागात झाला का, इकडं मारुगडकडे झाला का, या कारखेडकडे झाला, अशा पद्धतीनं विचारपूस करणारे एक व्यक्तिमत्व खरोखरच कोण कोणाची काळजी करू शकत नाही. लक्षात घ्या, तर शेतीची काळजी, गरिबांची काळजी, मजदुरांची काळजी, कर्मचाऱ्यांची काळजी. कधी एखादी चुकून, प्रत्येकाकडून चुका होतात, लक्षात घ्या. नकळत एखादी आमच्या कर्मचाऱ्यांच्याकडून चूक झाली आणि जर बोलवून घेतलं तरी या ठिकाणी थोडं सुरुवातीला या ठिकाणी जोरात बोलणार, असं करणं योग्य नाही, असं म्हणजे बऱ्याच काही या ठिकाणी पद्धतीने ते वेगवेगळ्या पद्धतीने बोलायचे, रागावून बोलायचे, दरडावून बोलायच्या पाठीमाग. लक्षात ठेवा महत्वाचं की जी माणसं आपल्यावरती रागावतात, जी माणसं आपल्यावरती रागावतात तीच माणसं आपली असतात. लक्षात ठेवायचं. जे आपल्याला शिक्षा करतात, वेळोवेळी अधूनमधून बोलतात, अरे बाबा असं नाही तसं, जी म्हणतात तीच माणसं आपली असतात. त्याच्यावर कधीच आपण रागवायचं नसतं. लक्षात ठेवा. अशा आपले तात्या होते आणि सदैव या ठिकाणी मान तालुक्यावरती या ठिकाणी प्रेम करणारे असं व्यक्तिमत्व होतं. घार हिंडते आकाशी तिचं लक्ष आपल्या पिल्लापाशी, घार हिंडते आकाशी तिचं लक्ष आपल्या पिल्लापाशी, या उक्तीप्रमाणे तात्या होते. लक्षात घ्या. मान तालुका माझा हा एक ठिकाणी काय आहे, तर हे माझं कुटुंब आहे, या कुटुंबात राहणारा प्रत्येक सदस्य माझा आहे, या भावनेने ते वागले. लक्षात ठेवा. हा माझा, हा तुझा विरोधक होता तरी सुद्धा या ठिकाणी त्यांनी त्याच्या पाठीवरती, त्याच्या खांद्यावरती हात टेकून आपलंच करण्याची ताकद तात्यांच्यामध्ये होती. हे लक्षात ठेवा. लक्षात घ्या. आणि म्हणूनच या ठिकाणी खरोखरच सरांनी सर्वच माझ्या सहकारी बांधवांनी खूप खूप त्यांच्याबद्दल माहिती सांगितलेले असंच व्यक्तिमत्व होतं. की परंतु लक्षात ठेवा, अतिशय प्रेमळ असं व्यक्तिमत्व. एक दिवस असा आला की प्रत्येक जण आम्ही आमच्या कामात होतो, प्रत्येक जण दुपारी, महिनाखेरीचा दिवस होता, मला आजही आठवतंय, प्रत्येक जण हजेरी लिहिण्याचा प्रयत्न करत होता. पुढच्या महिन्याची ऑक्टोबरची हजेरी लिहिण्याचा प्रयत्न करत होता. प्रत्येक जण या ठिकाणी आपापल्या वर्गामध्ये बसून ती हजेरी पूर्ण करत होता आणि कानावरती अशी बातमी पडली, ते शब्द सुद्धा उच्चार करावंसं वाटत नाही. आणि साऱ्या मान तालुक्यामध्ये ही बातमी, जिल्ह्यामध्ये सारी बातमी वाऱ्यासारखी पसरली. अनेकांच्या हृदयाला या ठिकाणी, अनेकांच्या हृदयाची स्पंदनं वाढली. त्यामुळं असं असणार हे व्यक्तिमत्व त्याच दिवशी, त्या 30 सप्टेंबर रोजी काळाच्या पडद्यावर झालं. हे व्यक्तिमत्व आपल्यातून काय झालं, नाहीस झालं. पण त्यांच्या कार्याचा ठसा आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. हे लक्षात ठेवा. असं व्यक्तिमत्व खरोखरच दुर्मिळ. अशा या थोर महात्म्यास मी प्रणाम करतो आणि माझे 4 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.